5,000ची एस-आय-पी की 5 लाखाचं लमसम कशात जास्त रिटर्न्स मिळू शकतात? बऱ्याचदा रील्सवर विचारला जाणारा प्रश्न, आम्ही एस-आय-पीने सुरुवात करूया की लमसम अमाउंट सुरू करूया? मी आज ह्या उदाहरणासहच तुम्हाला सांगतो. 5,000ची एस-आय-पी 12% चे रिटर्न जनरेट केले, तर पहिल्या 10 वर्षात आपली इन्व्हेस्टमेंट अमाउंट असते 6,00,000 तर आपले रिटर्न्स बनू शकतात जवळपास 11,00,000चे. तीच 5,000ची एस-आय-पी पुढच्या 20 वर्षासाठी केली, तर आपलं इन्व्हेस्टमेंट अमाउंट असते 12,00,000 पण आपले रिटर्न जवळपास बनू शकतात 50,00,000चे. तीच 5,000ची एस-आय-पी पुढची 30 वर्ष केली, तर आपले रिटर्न्स बनू शकतात जवळपास 1,75,00,000चे. आता हेच आपण बघूया 5,00,000च्या लमसमने. 5,00,000ची लमसम अमाउंट इन्व्हेस्ट केली. पहिल्या 10 वर्षात आपले बनू शकतात तर जवळपास ₹15,00,000. पण हेच 5,00,000 पुढची 20 वर्ष इन्व्हेस्ट ठेवले तर जवळपास बनू शकतात ₹48,00,000. हेच आजचे ₹5,00,000 लमसम पुढचे 30 वर्ष इन्व्हेस्टमेंट केले तर जवळपास बनू शकतात ₹1.5 करोड. आता यात एंड रिझल्ट जो आहे ना, तो जवळपास सारखाच आहे. त्यामुळे लमसम करू की एस-आय-पीने सुरुवात करू, हा वाद बाजूला ठेवून आज आपण कशाने सुरुवात करू शकतात हे फार महत्त्वाचं. कारण फक्त विचार करण्यात वेळ वाया घालवण्यापेक्षा इन्व्हेस्टमेंटला आजच सुरुवात करणं फार गरजेचं. आणि सोबतच इन्व्हेस्टमेंटचे 3 पी कायम लक्षात ठेवा. शॉर्ट टर्म पेशन्स, लाँग टर्म प्रॉफिट. इन्व्हेस्टमेंटला सुरुवात करताय प्रशांत. थँक यू.